असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे एकटाचं कर्तव्यच ठरतो. ज्या ज्ञानोबाला तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन्न झालेली भूमी, या भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव पाशिंपूर, तालुका औरंगाबाद, जिल्हा बिदर. या गावामध्ये चालणारा हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व सप्ताहाचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व बाहेरगावून आलेली सर्व पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी व माझ्या आई बहिणी, भागात गर्दी तुम्हा सर्वांच्या एकत्रित करण्याने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, ज्यांच्यामुळे ते येण्याचा योग असे असणारे आमचे आदरणीय व्यंकटराव काका, त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग व त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. व तसेच हरिभक्त परायण आमचे परम मित्र ज्यांनी आळंदीत राहून, आळंदीत महाराज खूप मुलं आहेत बरं का, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं आपल्याला कला प्राप्त होण्यासाठी, काहीतरी भाग्य लागतं आपल्याला ती कला प्राप्त व्हावं म्हणून. असे असणारे तुमच्याच गावचे पुत्र असणारे आमचे परम मित्र व्यंकट महाराज, त्यांच्या चरणी सुद्धा मी साष्टांग दंडवत करतो. व तशी गावातील जे रामदास गुरुजी आमचे पाहुणेच आहेत, पण मी कधी पाहिले नाही त्यांना बरं का, त्यांच्याच चरणी सुद्धा मी साष्टांग दंडवत करतो. तसेच माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण गायनाचार्य आनंद महाराज, त्यांच्या चरणी सुद्धा मी साष्टांग दंडवत करतो. आनंद महाराज त्यांना दुसरीकडे सप्ताह चालू आहे, तर त्यांना मी माहित नाही ते गाडीवर बसून घेऊन आले, जाऊन यायचे, त्यांच्या चरणी सुद्धा दंडवत करतो. तसेच आमचे भाऊ कुठल्या त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत करतो. सर्व टाळकरी मंडळी, कारण सर्वांची काही नावं मला माहिती नाही बरं का, सर्व टाळकरी मंडळी तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. इकडे गायनाचार्य महाराज असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो व कीर्तनाला सुरुवात करतो. आजच्या कीर्तनाचा तिला बेस द्या ना, थोडंसं बेस वाढवतो. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडलेला आहे, तो प्रसंग या अभंगामधून ते आपल्या पुढे ठेवतात. जगद्गुरु तुकोबारायांचे काही अभंग असे आहेत की ते त्यांना निर्माण करावं लागलं. जगद्गुरु तुकोबारायांचे काही अभंग असे आहेत त्यांच्या ध्यानात नाही, मनात नाही, तरी ते जगद्गुरु तुकोबाने ते अभंग निर्माण केले. काही अभंग असे आहेत त्यांच्या ध्यानात पण नाही, मनात पण नाही, त्यांना वाटलं पण नाही की आपण हे अभंग लिहावं, कारण त्यांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडत गेले, त्या प्रसंगातून जे काही अभंग निर्माण झाले तसे काही काय त्यामध्ये अभंग आहे. आजचा जो अभंग आहे, आजचा जो अभंग आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडलेला आहे. तो प्रसंग घडल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांना हा अभंग निर्माण करावं लागलं. हा कोणता अभंग आहे महाराज? प्रासंगिक अभंग आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग या अभंगामध्ये काय प्रसंग घडलेला आहे, तर पहा, जगाचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं धनुष्य रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केली आहे ना,
हे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, या महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या कानावरती माझ्या तुकोबारायांची कीर्ती आहे. कोणती कीर्ती? तुकोबारायांकडे दुःखमय परिस्थिती झालेली आहे. तुकोबारायांची पत्नी अन्न करता मरत आहे. तुकोबारायांकडे खायचा अन्नाचा कण सुद्धा नाहीये. तुकोबारायांची गरीब परिस्थिती आहे. तुकोबारायांची गरीब परिस्थिती होती का? नाही महाराज. देहू गावामध्ये जर पाहायचं झालं तर त्यांच्या श्रीमंत कोणीच नव्हतं महाराज. ते जगद्गुरु तुकोबारायांना कशाचं वेड होतं? माझ्या भगवान परमात्म्याचं वेड होतं. त्या वेडेपणामध्ये सगळी आपली जमीन वाटून टाकली महाराज आणि फक्त देवाचं नाम चिंतन करत राहिले. त्यांना संत म्हणतात. मग या जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती माझ्या राजाकडे आली. कोणीतरी जावं आणि सांगावं, राजे, देहू गावामध्ये एक वारकरी आहे, साधू आहे, त्यांच्याकडे खायचा अन्नाचा कण नाहीये. त्यांची पत्नी अन्न करता मरत आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही त्यांना काहीतरी सहकार्य करावं. कोण म्हटलं महाराज? जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती राजांच्या कानावरती आली. राजांनी विचार केला, आपण जनतेची सेवा करतो हे ठीक आहे, पण त्या देहू गावामध्ये ज्यांनी परमार्थ घडवलं, कीर्तन घडवले, ज्यांनी अभंग लिहिले, अशा साधूंना जर दुःखाची परिस्थिती झाली असेल तर आपण सहकार्य केलंच पाहिजे. ते कोण म्हणतात महाराज? जगाचे चांगले राजे छत्रपती शिवाजी राजे म्हणतात महाराज. म्हणून म्हटल्याबरोबर छत्रपती राजांनी कारकून, सेनापती, हत्ती, घोडे सर्व काही बोलवलं आणि सांगितलं, अरे कारकुना, हे जे सोनं आहे, हे जे पैसे आहे, हे जे चांदी आहे, हे जे धन आहे, हे सर्व काही तू घे आणि पुणे जिल्ह्यामध्ये देहू गावामध्ये जायचं आणि तिथं जाऊन एक वारकरी साधू तुकाराम म्हणून नावाचा व्यक्ती राहतो, त्याच्या घरी जायचं आणि हे सर्व देऊन यायचं. असं म्हटल्याबरोबर सर्व कारकून, सर्व सेनापतीला घेऊन निघाला. देहू गावामध्ये आला आणि देहू गावामध्ये आल्यानंतर एक मनुष्य दिसावं, त्याला विचारावं, तुकाराम महाराजाचा व्यक्ती कुठे राहतो? कोणीतरी सांगावं, समोर जे आहे ते त्यांचंच घर आहे, तिथं जातात. तुकाराम महाराज नामचिंतन करत असतात. नामचिंतन करत करत ओट्यावर बसलेले असतात आणि तिथं जाऊन म्हणतात, तुकाराम कोण आहे इथं? जगद्गुरु तुकोबाराय एवढे साधे होते महाराज. तुकोबारायांनी म्हणावं, मीच तुकाराम आहे, बोला ना, कोणी पाठवलं? का आलात तुम्ही माझ्याकडे? तो कारकून म्हणावं, तुमची दुःखमय परिस्थिती माझ्या राजांच्या कानावरती आलेली आहे. तुमची पत्नी अन्न करता मरत आहे, म्हणून राजांनी तुम्हाला सहकार्य म्हणून, तुम्हाला एक छोटीशी मदत म्हणून राजांनी तुमच्यासाठी पाठवलेलं आहे, ते तुम्ही स्वीकारा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय आहे? काय पाठवलं राजांनी? काय पाठवलं म्हटल्याबरोबर जे ताट होते मला, त्या ताटावरचं जे पांघरलेलं असतं ते काढलं आणि काढल्याबरोबर सोनं, चांदी, पैसा हे सर्व दिसत आहे मला. माणिक्य पाचा
विषय पुढे आहे मला तुम्हाला सांगून जातो. त्या ताटावरचं पांघरून काढावं आणि पाहता तर काय सोनं पैसा नाणे हे सर्व दिसत आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्या कारकुनाला एकही शब्द न बोलता घरामध्ये एक पांडुरंगाची मूर्ती आहे, त्या मूर्तीकडे बघावं आणि पाहावं. अरे देवा, ज्यांनी हे तुला मागतात, आपण जर दर्शनाला पंढरपूरला देऊला आळंदीला जर गेलं तर असं कोणी आहे का महाराज की आपण देवाचं दर्शन घेतलं आणि काहीच मागितलं नाही? असं कोणी आहे का? कोणी असेल तर सांगा, आजचं नाव देऊन जातो महाराज. कोणीच नाही महाराज. आपण काही ना काही मागितल्याशिवाय राहतच नाही, काही ना काही मागतोच